स्टुडंट्स, तर आपण मागच्या वेळेस असं काय तुम्हाला शिकवलं असेल. ट्रोजन हॉर्स काय असतात, प्रो हॅकर ट्रोजन हॉर्स काय यूज करतात. तर आपण आज शिकणार आहे तर इंटरप्टेड द रेग्युलर परफॉर्मन्स ऑफ द सिस्टम्स. तर यामध्ये तुमचे जे सिस्टम जे असतात खूप सोपं आहे. जर तुमचे जे हॅकर असतात ते दुसऱ्या कम्प्युटरवर तुमचा प्रभाव टाकतो, म्हणजे दुसऱ्या कम्प्युटरवर त्यांचा प्रभाव टाकून देतात, ते अटॅक करतात ते तुमच्या कम्प्युटरवर. दॅट्स काय सांगितलं आपण बघूया. समटाईम द हॅकर इजंट अँड इंटरेस्टेड इन युअर डेटा बट wants to your computer to stage massive attacks on another system to mine cryptography. यालाच आपण काय म्हणतो, क्रिप्टोग्राफी असं म्हणतो. त्याच्यात काय सांगितलं गेलेलं आहे, तर तुमचा जे हॅकर असतो की कम्प्युटरला तुमचाच हॅकर काय करतो, त्याचाच कम्प्युटर सुद्धा यूज करतो आणि दुसऱ्या कम्प्युटरवर काय करतो, सर्वात मोठा अटॅक टाकतो. यालाच आपण काय म्हणतो, क्रिप्टोग्राफी असं म्हणतो. तर खाली काय सांगितलं गेलं आहे, इन्स्टॉल मोर मालवेअर्स अँड क्रिएट बॅकडोर्स. दॅट इज अ ट्रोजन, दॅट इज अ व्हेरी बिग व्हायरसेस इन युअर सिस्टम्स. That's a one inside your device. The Trojan will often make change your security systems, leaving a backdoor hacker to use later. काय करतो की तुमच्या जे सिस्टमचा आहे तो खूप जास्त पद्धतीने सिक्युरिटी सिस्टम चेंज करत असतो, त्याचं सिस्टम म्हणजे तुमचं कॉम्प्युटरच्या ताब्यात घेण्यासाठी. ओके. तर खूप जास्त पद्धतीने हे ट्रोजन हॉर्स तुमच्या सिस्टममध्ये पाठवत असतात, की नवीन नवीन तयार करतात, तुमचे सिस्टम ताब्यात घेतात आणि ताब्यात घेतल्यानंतर तुमचं पूर्ण जो पर्सनल डेटा जो असतो तो पुन्हा चोरला जातो. यालाच आपण म्हणतो बॅकडोर फॉर हॅकर टू यूज लेटर. It will often download and install other malware that's you onto your device, making in virtual viruses and worms. तर इथं काय सांगितलं गेलेलं आहे की तुमची जी ऑफ्टन डाउनलोड अँड इन्स्टॉल नवीन नवीन व्हायरसेस डाउनलोड केले जातात इन युअर डिव्हायसेस. त्याने जर तुमचं सिस्टम ताब्यात जर घेतली तर तुमच्या सिस्टममध्ये तो नवीन नवीन व्हायरसेस डाउनलोड करणार आणि मेकिंग टू वर्चेबल टू व्हायरसेस अँड वर्म्स. तो पूर्ण तुमच्या सिस्टमला काय करून टाकणार, खराब करून टाकणार. तर खाली काय केलेलं असं, तर इच ट्रोजन इज क्रिएटेड अ स्पेसिफिक जॉब अँड माइंड इन्क्लुडिंग अँड द फॉलोविंग. तर इथं काय सांगितलं गेलेलं आहे, तुमचं पासवर्ड, पर्सनल डिटेल्स तुमचं हॅक करतं, म्हणजे तुमचं चोरतं. तर स्टेलिंग बॅक डिटेल्स अँड क्रिएटचं इन्फॉर्मेशन तुमची चोरणं. गेईंग कंट्रोल युअर कम्प्युटर पूर्ण त्याच्या ताब्यात घेणं आणि इन्स्टॉलिंग अदर टाईप ऑफ मालवेअर. या ठिकाणी तुमचं ते सांगितलं गेलेलं आहे. तर पुढचं काय आहे आपण बघूया. हाऊ टू स्पॉट ट्रोजन. ट्रोजन काय आहे ते, लुक फॉर द फॉलोविंग फॉर साइन्स विच मे बी वॉर्निंग टू ट्रोजन अटॅकिंग युअर कम्प्युटर्स. तर ह्याच्यात काय सांगितलेलं आहे की तुमचं जी व्हायरसेसमध्ये जेव्हा तुमचा ट्रोजन येतो की तुम्हाला असे 4 साईन्स दिसतात की जेणेकरून तुमच्या सिस्टममध्ये व्हायरस ट्रोजन. तर आपण ते पुढच्याच व्हायरसेस बघू, ते व्हायरसेस आपण कोणते आहे पुढच्या लेक्चरला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.